माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या 139 तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या 874 अशा एकूण 1013 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। याबाबतचे आदेश उपजिल्हा अधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांनी जारी केले आहेत। जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे। तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे। आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे: विशेष ग्रामसभेची सूचना देणे 8 जून 2026, विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढणे 12 जून 2026, प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता 17 जून 2026, प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करणे 19 जून 2026, हरकती व सूचना स्वीकारण्याचा कालावधी 19 जून ते 25 जून 2026, हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय 3 जुलै 2026, अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता 8 जुलै 2026, अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध करणे 10 जुलै 2026, तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या: सातारा तालुक्यात सर्वाधिक 145 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण प्रक्रिया होणार असून कराडमध्ये 133, पाटणमध्ये 120, खटावमध्ये 110 आणि फलटणमध्ये 102 ग्रामपंचायतींचा समावेश आहे। तसेच कोरेगाव 78, वाई 76, खंडाळा 61 आणि मान 61, जावली 79 आणि महाबळेश्वर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले असून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक तयारीला वेग येणार आहे।